नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेतोय. यामध्ये आज आपण फलटण पूर्व भागातील एक प्रमुख ग्रामपंचायत म्हणून ज्याकडे पाहिले जाते असे खटकेवस्ती ग्रामपंचायतचा आढावा घेणार आहोत. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय पैलवान बापूराव गावडे यांचं या ग्रामपंचायतीवरती गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाची ताकदही खटकेवस्ती गावामध्ये वाढत चाललेली आहे. प्रामुख्याने गेल्या 7 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती त्यामध्ये थेट सरपंच आणि 6 सदस्य हे बापूराव गावडे यांच्या गटाने जिंकले होते, तर दुसरे 3 सदस्य हे राजे गटांतर्गतच दुसऱ्या गटाने जिंकले होते. खटकेवस्ती गावचा जर विचार केला तर खटकेवस्ती गावामध्ये शिवसेना राजे गटांतर्गत 2 गट आहेत. एका गटाचं नेतृत्व बापूराव गावडे करत आहेत, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व बजरंग खटके करीत आहेत. याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व या ठिकाणी पैलवान बजरंग गावडे जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस आहेत ते करीत आहेत. खटकेवस्ती ग्रामपंचायतचे मतदान जवळपास 2600 ते 2700च्या आसपास आहे. यामध्ये 9 वार्ड असून गतवेळी तब्बल 340 मताधिक्याने बापूराव गावडे हे या ठिकाणी सुहास खटके यांच्या विरोधात विजयी झाले होते. 7 वर्षापूर्वी राजे गटांतर्गत निवडणूक झाली होती, मात्र यावेळेस आता राजेगट विरुद्ध राजेगट होणार की राजेगट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार की आणखीन कोण कोण निवडणूक रिंगणात उतरणार याबाबतच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये खटकेवस्ती गटाने शिवसेना राजे गटाला मोठं मताधिक्य दिलं होतं. जवळपास 500 मतांचं मताधिक्य जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं. मात्र अंतर्गत 2 गट आहेत, जे शिवसेना राजे गटाचे 2 गट आहेत आणि पुन्हा एकदा हे दोन्ही गट आमने सामने येणार का? 7 वर्षानंतर पुन्हा हे दोन्ही गट आमने सामने येणार का? भारतीय जनता पक्षाची भूमिका या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून काय होणार? स्वबळाव लढणार की युती होणार? हेही या ठिकाणी अतिशय महत्वाचं ठरणार आहे. खटकेवस्ती ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी जर विचार केला तर या ठिकाणी पुन्हा एकदा बापूराव गावडे, त्याचबरोबर बजरंग खटके, त्याचबरोबर बजरंग गावडे, त्याबरोबरच सूरज संजय गावडे आणि रमेश गावडे आदी कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिला थेट सरपंच पदासाठी या ठिकाणी रिंगणात उतरू शकतात. खटकेवस्ती गावामध्ये 2 विकास सेवा सोसायटी आहेत, ज्यावरती एका सोसायटीवरती बापूराव गावडे यांचं वर्चस्व आहे, गवळीबुवा सोसायटीवरती त्यांचं वर्चस्व आहे, तर दुसरी विकास सोसायटी आहे ती शरद सोसायटी, ही सोसायटी राजे गटाच्या ताब्यामध्ये आहे. याबरोबरच गोखडी विकास सोसायटीचे काही संचालक हे खटकेवस्ती येथील आहेत. तेही सर्व पक्षीय त्या ठिकाणी सोसायटीचे संचालक आहेत. खटकेवस्ती ग्रामपंचायतची निवडणूक गतवेळी चुरशीची झाली होती, त्याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा दोन्हीही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नुकतेच बापूराव गावडे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विजयी संकल्प मेळावा घेतला होता. यामध्ये अनेकांना भांडी वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काही सदस्य विजय झाले आहेत त्यांचा सत्कारही या ठिकाणी घेतला होता. दुसरीकडे राजे गटांतर्गत दुसरा गट असलेला बजरंग खटके यांच्या गटानेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. त्यांनीही वेगवेगळे उपक्रम चालवले आहेत. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे
पैलवान बजरंग गावडे यांनी आपल्या चिरंजीव असलेले रोहन गावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्याचबरोबर गोकळी येथील यात्रेचे औचित्य साधून भव्य बैलगाडा शर्यतीचंही आयोजन केलं होतं. आता निवडणुकीमध्ये मोर्चे बांधणी जोरात सुरू झाले असून जोरदार रंगत वाढू लागलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आगामी काळामध्ये यामध्ये चुरशीचा सामना होणार का? खटके वस्तीमध्ये राजेगड शिवसेनेबरोबरच भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आदी कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत असतानाच आगामी काळामध्ये थेट सरपंच पदासाठी 2 किंवा अधिक किती उमेदवार रिंगणात उतरणार याबाबत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि सरपंच पदासाठी राजेगड विरुद्ध राजेगड की राजेगड विरुद्ध भाजप हा सामना होणार याबाबत आता मोर्चे बांधणी कशी होणार याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? खटके वस्ती ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी कोण कोण उमेदवार रिंगणात उतरतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.